महाराज काशी वाराणसी याला जाऊ नका असं म्हणले नाही, पण काय असतं की वाराणसीला तुम्ही जर महिनाभर चालले आणि काशी आपलं गोदावरीला 1 दिवस चालले, एवढ्या सगळ्यांचं पुण्य माझ्या पंढरीच्या एका दिवसामध्ये, म्हणून वाराणसी काशी सांगितली नाही. आणि कसं आहे माय, काशीला गेलं की काही विधी सांगितलेत. काय विधी सांगितलेत? तिथं गेल्यानंतर वेणीदान, पिंडदान असे अनेक विधी आहेत. ज्याला डबल लग्न करण्याची हौस आहे, आगत महाराज शिकतच झालं का, अवघडच आहे बरं. ज्याला डबल लग्न करण्याची हौस आहे त्यानं काय करायचं, आपल्या पत्नीला घ्यायचं आणि काशीला जायचं. तिथं गेल्यानंतर काय करावं लागतंय, बायकोला मांडीवर घ्यायचं, बाशिंग बांधायचं आणि वेणीदान करायचं, पिंडदान करायचं. म्हणजे अनेक विधी आहेत. आणि हे करण्याकरता असे ब्राह्मण पण कसा पाहिजे तसाच लागतंय. म्हणजे त्रिकाल संध्या करणारा ब्राह्मण तिथं लागतो. म्हणजे त्रिकाल संध्या काय करते, सकाळ संध्याकाळ तिन्ही टाइम भगवंताचं स्नान करून नाव घेणारं, पूजाविधी करणारे ते ब्राह्मण तिथं लागतेत. तसे दुसरे ब्राह्मण चालत नाहीत. हे काशीमधला विधी आहे. आणि काय आहे, तुम्ही म्हणता महाराज काशीमध्ये तर मोक्ष आहे, तरी पण तुम्ही आम्हाला काशीला जा असं सांगितलं नाही. ज्ञानोबा काय म्हणतात माहितीये का, काशी मोक्ष देवो नि उदार होय पीर, परिवेचे लागे शरीर तिये गावी. काशीमध्ये मोक्ष आहे, पण माय काय करावं लागतंय, मरावं लागतंय. बरेच लोक मरण्याकरता काशीला जातात, पण त्यांचा तिथं जीव जात नाही. जेव्हा रस्त्यानं घरी घेऊन येतो अर्ध्या वाटात त्यांचा जीव जातोय. म्हणजे एवढा खटाटोप काशीमध्ये करावा लागतो. पण माझ्या पंढरपूरमध्ये आले आणि निस्त कळसाचं दर्शन घेतलं की मग काय भेटतं महाराज, तुका म्हणे मोक्ष देतीला निस्ता पंढरपूर मधला कळस पाहिला तरी तुम्हाला मोक्ष मिळतो. आता काय होतं गर्दीमध्ये, आता ते ग्रीन वगैरे लावलेत, एखाद्या वेळेस कळस दिसत नाही, पण त्याच्यापेक्षा थोडस उंच असती पताका. अहो आमच्या पंढरपूरच्या मंदिराची निस्ती पताका पाहिली तरी देखील मोक्ष आहे. तुका पाहता राऊळाची ध्वजा, तेने मुक्ती मिळे सहजा. निळोबाराय म्हणतात की आमच्या मंदिरावरची निस्ती पताका ध्वजा जरी पाहिली तरी तुम्हाला मोक्ष मिळतो. म्हणजे इतकं पुण्य आमच्या पंढरपूरमध्ये आहे. अहो काशीमध्ये गेल्यानंतर मरावं लागतं. अहो दुसरी गोष्ट आमच्या संत महात्म्यांनी सांगितलंय की काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3, पंढरीशी जाण एक वेळा. तुम्ही काशीला 5दा या आणि द्वारकेला 3दा जा, पण पंढरपूरला एकदाच आले की तेवढंच पुण्य तुम्हाला सहज भेटून जातं. आणि दुसरे तीर्थ जर तुम्ही केले तर काय होतं, थोडासा जीवनामध्ये अभिमान वाढायला लागतो. बरेच जण म्हणतात की काशी केली आम्ही कपानं चहा पित नाही, काशी केली आम्ही लग्नामध्ये होमाच्या झाल्यानंतर जेवण करत नाही, आम्ही कुठं ह्याला जात नाही, कोणाच्या गोड जेवणाला जात नाही, कोणाच्या वर्षश्राद्धाला जात नाही. अहो म्हणजे एकदा बसलं गंगत आणि 3दा बसलं सांगत, अशी अवस्था माणसाची होती. खरंय. अहो मी माझ्या काय मनाचं सांगत नाही. आज जे उभा आहे संतांच्या प्रमाणाशिवाय मी दुसरं बोलणार नाही, कारण तीर्थावरचं कीर्तन आहे.
तुमचा फालतू वेळ. आता तुम्ही इतक्या दुरून इथं आलेला आहेत सगळ्यांनी कामधंदे सोडून. तुम्हाला जर इकडलं तिकडलं सांगितलं तर त्याचा काही फायदा नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात की महाराज तप करोनी तीर्थाटन वाढविला अभिमान. इतर तीर्थाला गेले तर तुमचा अभिमान वाढायला लागतो. पण आता आमच्या पंढरपूरमध्ये आले की अभिमान नुरे आणि कोड अवघेची पुरे. अहो ह्याच्या पलीकडे जाऊन सांगू का? उठा उठी अभिमान, उठा उठी अभिमान, उठा उठी अभिमान, उठा उठी अभिमान. जायसे स्थळ कोण, जायसे स्थळ कोण. पंढरपुरामध्ये आलं की आपला अभिमान नाहीसा होतो. महाराज अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण. महाराज पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. पंढरपूरमध्ये लहान असू मोठं असू एकमेकाच्या पायाला लागतात. एकमेका लागतील पायी रे. महाराज एवढं आमच्या पंढरपूरमध्ये आहे. अजून काय आहे म्हणले या जगामध्ये 365 तीर्थ आहेत. सगळे तीर्थ करणं प्रत्येकाला शक्य नाही. काय असतं 2 धाम 4 धाम, कुठले कुठले धाम करायचं म्हणलं तर खिशात दाम लागतं. बरोबर आहे का माय? खिशात दाम असल्याशिवाय हे 4 धाम होतेत का? नाही. म्हणजे खरं सांगू का आपल्या गरीबाचा देव म्हणजे पंढरपूर. हा लय फुकटच. हा कसं 365 तीर्थ आपल्याला जाऊन करणं होणार नाहीत. मग ते सगळे एका ठिकाणी येतात. तिथं आपण जर गेलो तर आपोआप ते तीर्थ आपल्याला घडलं होतात का नाही? म्हणजे अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. मी काय माझ्या मनाचं सांगतोय का? भगवान शंकर त्रिलोक्याचा स्वामी आहे आणि ते सांगायलेत कोणापाशी? शंकर सांगे ऋषी जवळी, शंकर सांगे सर्व तीर्थे माध्यान काळी, सर्व तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिका जवळी, येती पुंडलिका करीती आंघोळी
तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया. एक प्रमाण नाही, प्रमाणाला प्रमाणाची जोड देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करायलोय. काय आहे, आपल्या सगळ्या जणांची पाप कोण घेतात? तीर्थ घेतात. का फेडीत पाप ताप पोकीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. जगाचं पाप नाहीसं व्हावा म्हणून ही गंगा आपल्या भूतळावरती आली. म्हणजे अनेक तीर्थ भगवंताने इथं निर्माण केली, पण ते तीर्थ तुमचं आमचं पाप धुवून 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 मलिन होतात, ऐका नाही. मग त्यांचं पाप कोणी धुवावं? मग यांचं पाप धुण्याकरता तीर्थे त्यांची इच्छा करती नित्य काळ व्हावया निर्मळ आपण नाते. एकदा का संतापाशी गेलं की त्यांचं पाप नाहीसं होतं, म्हणून ते सगळे तीर्थ माझ्या पुंडलिकापाशी येतात आणि आपलं पाप नाहीसं करतात. एवढंच नाही, आमच्या मंदिराची, आमच्या राऊळाची निस्ती पाठ जरी बघितली तरी तुम्हाला 360 तीर्थ घडतात. पाता राऊळाची पाठ तीर्थे घडती 360. 360 तीर्थ एकदा जर घडत असतील तर मग अनेक ठिकाणी जाण्यापेक्षा एकदा माझ्या पंढरपुरामध्ये यायला काय हरकत आहे? अहो, पंढरपूरचं महात्म्य सहज नाही. एका जणाला बालाजीला गेल्यानंतर त्या बालाजीची झगमगाट बघितली आणि असं वाटलं की बाबा आपण त्या देवाच्या जवळ जावं, त्याच्या पायाचं दर्शन घ्यावं. निस्ता बालाजी चमचम चमचम सोन्यानं चमकू लागला. त्याला अंतःकरणामध्ये इच्छा झाली की बाबा आता आपण बालाजीच्या पायाचं दर्शन घेतलं पाहिजे. पण ते शक्य आहे का? शक्यच नाही, कारण बालाजी लय पैशावाल्याचा देव आहे. आणि मग आता हे बालाजीचा भक्त म्हणल्यानंतर महाराज हे काय गरीब असणार आहे का? याच्यापाशी पण पैसा होता. त्याला वाटलं आपल्याला जर बालाजी पाशी जायचं असेल तर पुजाऱ्याशिवाय दुसरं कोणी भेटणार नाही. का असतं, मुख्यमंत्र्याला भेटायचं म्हणलं की अगोदर पियेला भेटावं लागतंय. तसं बालाजीच्या दर्शनाला जायचं म्हणलं तर अगोदर पुजाऱ्याशी बोलणं करावं लागतंय. पण ते सहज नव्हतं. पुजाऱ्याला विचारलं की बाबा मला त्यांच्या पायाचं दर्शन घ्यायचंय, तर पुजारी म्हणला आज काही शक्य नाही, उद्या तुमच्या दर्शनाचा जोड करतो, पण अगोदर काहीतरी दक्षिणा आम्हाला द्यावा लागल. आता झाकली मूठ 1.25 लाखाची, 1-2 लाख रुपये त्यानं दिले असतील. पण पुजारी म्हणला तुम्हाला आज बालाजीचं दर्शन होणार नाही. काय करा, आजची रात्र जाऊ द्या आणि उद्या सकाळी अंघोळ स्नान सगळ्या गोष्टी करून सोहळं नेसून या आणि मग माझ्या बालाजीच्या पायाचं दर्शन घ्या. आता मध्ये रात्र जाणार होती, त्यावेळेस भगवंताला त्याची दया आली. भगवान त्याच्या स्वप्नामध्ये गेले. अरे म्हणले इथं 1-2 लाख रुपये खर्चूस तर माझ्या पंढरपूरला येणं, तुला पायापाशी नाही डायरेक्ट माझ्या जवळ जागा देतो. अहो, भगवंतापाशी कुठल्याही जातीचा भेद नाही. म्हणे खटनट यावे शुद्ध होऊन जावे,
या पंढरपुरामध्ये तुम्ही कुठल्या जातीचे, कुठल्या धर्माचे याचा विचार करत नाहीत. तुम्ही पवित्र आहेत का, अपवित्र आहेत का याचा विचार करत नाही. तुम्ही सोहळं नेसलंय का कुठल्या कपड्यावरती आलेत याचा विचार केला जात नाही. आता याचा एखादा प्रमाण आहे का, एखादा पुरावा आहे का? आहे ना पुरावा. कोणाचा पुरावा आहे? माझी कानोपात्रा माऊली. अहो, मंगळवेड्याला राहणारी कानोपात्रा माऊली कोणाची होती? तर महाराज ती एका गणिकेची मुलगी होती आणि इतकी मुलगी भक्त करून अधिकार नाही. पण एक गोष्ट उगाच सहज बोलून जातो. महाराज म्हणत होते बरं का, मोठ्या महाराज, मी पण गुरुवार यांच्या मुखातून ऐकलेले, शेपक जे प्रमाण आहेत ते म्हणजे मृदंगावरती न म्हणता आपल्या आपल्या मस्तीमध्ये म्हटले पाहिजे. चला, आमच्या अंगद महाराजांचा आवाज खूप सुंदर आहे. एकदा महाराजांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. अशी आमची आपल्यातली आपल्यात सांगायला काय हरकत आहे? बरोबर आहे का नाही? अधिकार नाहीये, पण माझे हो भक्ती गोष्टी तरण कराव्या, प्रेम वैराग्याच्या युती इथे राव्या, जे करुणा कीर्तन मर्यादा आहे वा. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही हे मार्ग दावणी नका जाऊ आडराणी ऐसे गरजती पुराणी. 3 प्रमाण आहेत बरं का. आता कोणाला कितपत कळायले आणि कोणाच्या डोक्यावरून जायले याच्याशी मला घेणं देणं नाही. पण हे फड म्हणजे माझ्या मोठ्या महाराजांचा फड आहे. महाराजांच्या गादीवरती उभा आहे म्हणून धर्मशास्त्र वितरित मी पण गोष्टी करत नाही. जे संप्रदायाच्या चाकोरीत आहे आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी बोलल्यात त्याला प्रमाणानच बोललो, प्रमाणाशिवाय बोललो नाही. हसवणं खेळणं हे गावाकडं चालतं, पण क्षेत्रामध्ये जे काही भगवंताचं आहे किंवा संतांचं आहे तेच सांगावं लागतं. हे मला सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेनं शिकवलेलं आहे. आपण काय कच्च्या जीवे भावे करावा विठ्ठल
विठ्ठल दिवे भावे करावा विठ्ठल दिवे भावे बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल करावा विठ्ठल दिवे भावे करावा विठ्ठल दिवे भावे करावा अशी कानोपात्रा माऊली महाराज इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती, असं म्हणतात की माझ्या कानोपात्रा माऊलीनं जर विड्यातलं पान खाल्लं तर कंठातून दिसत होतं, इतकी रूपवान होती. ही बातमी राजाकडे गेली आणि राजाकडे गेल्यानंतर राजाने सैनिकाला सांगितलं की ती मुलगी माझी दासी म्हणून माझ्या राज्यामध्ये मला पाहिजे. आणि मग सेवक शोध करायला लागले, पण तिला आपल्या देवाशिवाय दुसरं कोणी आवडत नव्हतं. कारण तिला वाटलं आपल्या आईची जिंदगी नरकात गेली, माझी ही नरकात नाही गेली पाहिजे, ही तिची इच्छा होती. आणि माय देखील रोज तिच्यासाठी डोळ्यातून पाणी गाळत होती. पण एक दिवस अशी कृपा झाली, अशी कृपा झाली, माझ्या ज्ञानोबारायांची दिंडी त्यांच्या गावातून जायला लागली. आणि ज्ञानोबाराय येतात म्हणल्यानंतर असे येणार नाहीत. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा
कानोपात्रा माऊलीनं ते आवाज ऐकला आणि वाटलं की आता संताशिवाय आपल्याला या जगात सोडवणारा दुसरं कोणी नाही. आणि मग कानोपात्रा माऊली माझ्या ज्ञानोबरायांसोबत त्या दिंडीमध्ये सहभागी झाली. दिंडीमध्ये सहभागी झाल्यानंतर वाळवंटात आली, चंद्रभागेचं स्नान केलं आणि वाळवंटामध्ये खेळ रंगला. खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. असा खेळ त्या वाळवंटामध्ये रंगला. सुंदर फुगड्या वगैरे खेळल्या. माय तुमच्यासाठी हा जनाई मुक्ताई नेसल्या रे समलुगडी, रिंगणामध्ये खेळता विठोबा फुगडी. हे जनाई मुक्ताई नेसल्या रे समलुगडी, रिंगणामध्ये खेळता विठोबा फुगडी. हा असा सुंदर खेळ त्या वाळवंटामध्ये रंगला. आणि जसा खेळ रंगला माझी कानोपात्रा माऊली सगळं दुःख विसरून गेली आणि भगवंताशी एकरूप झाली. त्या भगवंताचं प्रेम तिच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालं. आणि जसं प्रेम निर्माण झालं आता तिला वाटलं तो मज व्हावा, तो मज व्हावा आणि वेळोवेळा व्हावा पांडुरंग. आता त्याच्याशिवाय तू माझा स्वामी, मी तुझा रंक, पाहता न दिसे वेगळीक. हे निश्चय तिनं मन अंतःकरणामध्ये केला आणि भगवंताच्या दर्शनाला गेली. जसं दर्शनाला गेली पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदियन मन, 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 तेने वेदियन मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला विठू देखील डोळा बाई ये वो, बाई ये वो, विठू देखील डोळा बाई ये वो. पंढरपूरचा हो हो लावण्याचा फुला हो, विठू देखील डोळा बाई ये वो, विठू देखील डोळा हे हो. जसं माझ्या भगवंताला पाहिलं आणि म्हणली आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझं पाहे. पांडुरंगा आता तुझ्याशिवाय या जगामध्ये मला दुसऱ्याला पाहायचं नाही, तुझ्यामध्येच मला समाविष्ट करून घे. आणि त्याच्या पायावरती मुंडकं टेकवलं. जसं मस्तक त्या भगवंताच्या चरणावरती ठेवलं, आपली प्राणज्योत त्याच्या चरणावरती समर्पित केली. आणि मग एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्राला देवानं मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी आई नामदेव पायरी, संत चोखोबा शेजारी आई नामदेव पायरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. महाराज इतका देव दयाळू आहे म्हणजे त्याच्यापाशी गेलं की तो आपलंस करून घेतो. जसं ज्ञानोबरायांचं काम आहे काय, जसं लाही लाही जीवाला झाड देत रसाउली. माझ्या ज्ञानोबरायांचं काम काय आहे, जसं लाही लाही जीवाला झाड देत रे सावली. जगी नाही ज्याला कोणी त्याला माझी आळंदीची ज्ञानराज माऊली.
ज्ञानराज माऊली, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदी तसे माझ्या ज्ञानोबाराय अनाथाची माय बाप आहेत. तसं माझ्या भगवंताचं काम आहे. जगात ज्याला सर्वांनी तिरस्कार केला, जगात ज्याला सर्वांनी सोडून दिलं, त्याला भगवंत आपलासा करून घेतो. म्हणून हे अनुभव माझ्या तुकोबारायांच्या जीवनामध्ये आला. तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, अरे पंढरपूरला जा, तो देव तुम्हाला लगेच आपलासा करून घेतो. ते अभंगाच्या पहिल्या आल्यानो संसारा, पंढरी सिदारे आल्यानो संसारा, पंढरी सिदारे आल्यानो संसारा, पंढरी सिदारे आल्यानो संसारा. दिनाचा सोयीरा पांडुरंग, दिनाचा सोयीरा पांडुरंग, वाट पाये उभा भेटीची आवडी, वाट पाये उभा भेटीची आवडी. दिनाचा सोयीरा पांडुरंग, दिनाचा सोयीरा पांडुरंग, वाट पाये उभा भेटीची आवडी, वाट पाये आता पंढरपूरला का जायचं हे पटलं का नाही? मग नेमकं पंढरपुरामध्ये कोण आहे, काय आहे, याची एक 5 मिनिटामध्ये ओळख करून घेऊ. आपल्या सेवेला पूर्णविराम देऊ. विठाला विठाला. कोण आहे पंढरपुरामध्ये? क्रतुम आक्रतुम अन्यथा क्रतुम, ज्याच्या सत्तेनं जगत चालतं. महाराज, या जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्याच्या अधीन आहे. नवे नवे म्या बोलविल्या वेदू बोले, म्या हलविल्या प्राणू हले, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले. जो जगाचे चालिता पर्वती बैसकान सांडावी, समुद्री रेखान उलंडावी, भूते भूते वहावी ही आज्ञा माझी. तुझी आसक्तीने वेदाची बोलणे, सूर्याचे चालणे, तुझी आवडे ऐसा तू समत ब्रह्मांडाचा धनी, वर्मये जाणोनी शरण आलो. वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता, वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता, राहिली आता मग कोठे, राहिली आता मग कोठे. वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता, वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता. लय विस्तारानं सांगायला जमणार नाही, आपली वेळ संपलेली आहे. पण छोट्या शब्दामध्ये सांगू का? आपल्याला चालवणारा, बोलवणारा, उठवणारा, बसवणारा फक्त तोच आहे. हे चाले हे शरीर कोणाची असते, शरीर
कोणाची असते कोण बोलवीते कोण बोलवीते हे शरीर कोणाची असते साधे हे शरीर कोणाची असते कोण बोलविते हरविते असा तो जगाचा मालक काय करतोय वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ मागिला परिहार पुढे नाहीशीन झाली या दर्शन एक वेळा तुका मेने निधी तुका म्हणे निधी अनेकाचे हाती बैसला तू चित्ती निवडीन विडोबा रखुमाई माय आता ह्या लेकरांना 1-1.5 तास तुमचा घेतला. आता हे सगळं पुण्य तुमच्या सगळ्यांच्या पदरात पडावं हे अंतःकरणापासून तळमळे. म्हणून भगवंताचं प्रेमाने एकदा नाव घेऊ. फक्त हात वर करा आणि त्याच्या नावानं टाळी वाजवा. कसं खरं सांगू का, लहान लेकराला जोपर्यंत खेळायले तोपर्यंत माय खेळणे देते आणि आपले काम उरकून घेते. पण त्या लेकराने एकदा का ट्या ट्या आई आई करून आवाज द्यायला सुरुवात केली, माय कणिक जरी कळू लागली तरी काय करते, अगोदर हात धुती आणि लेकराला जवळ घेती. एकदा तुम्ही देवाला आवाज दिला की लगेच ते तुम्हाला जवळ घेणार. म्हणून एकदा त्याचं नाव तुम्ही घ्या.